मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे काय होणार आहे। आज नंदुरबार म्हणजे आज 4 मेला नंदुरबारकडे पाऊस येणार आहे, 5 मेला परत तो नाशिककडे येणार आहे, 6 मेला लगेच पुन्हा मराठवाड्याकडे येणार, 7 ला पुन्हा परत विदर्भाकडे जाणार आहे, 8 ला परत म्हणजे भाग बदलणार आहे। म्हणजे असं किती 6 मे पासून ते जवळपास 13 मे पर्यंत दररोज 2 दिवस ह्या भागात, दुसऱ्या दिवशी त्या भागात, पुन्हा ह्या भागात ह्या भागात, म्हणजे दररोज भाग बदलत सर्व जोर नाही पडणार पण अवकाळी असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सूनला असं पोषक वातावरण समुद्रामध्ये आत्ताच तयार झालंय। म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, लवकर देखील येणार आहे, वेळेवर येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी या जवळपास 19 मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। म्हणजे 19 मेला अंदमानवर मान्सून येणार आहे 19 मेला म्हणून हे लक्षात द्यायचं। आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कंप्लीट 22 दिवसाला आपल्या केरळला येतो, तिथून 4-5 दिवसात म्हणजे 15-16 जूनच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं। यावर्षी चांगला पाऊस आहे, खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। 6, 7, 8 मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडे मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं। म्हणजे मुंबई, पुणे सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। म्हणजे लगेच काय होतं की बऱ्याच जणांचे लगेच असं मेसेज येतं की लगेच आज आमच्या भागात पाऊस पडला। तर तुम्हाला सांगतो हे अवकाळी पाऊस सर्व दूर नसतो, फक्त जिकडे पडला तिकडे असतो। फक्त या पावसात विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे की आपली जनावरं झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही या अवकाळी पावसामध्ये काय करा की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका, विजा कडकडायला लागलं की लगेच घर जवळ करायचं म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यामध्ये 6 मे ते 14 मेच्या दरम्यान दररोज 2-2 दिवस समजा आज उत्तर महाराष्ट्राकडे आज बघा आज नंदुरबारकडे मुक्काम राहील, तर उद्याचा मुक्काम इकडे पुण्याकडे राहील पावसाचा, की लगेच परवाचा मराठवाड्याकडे राहील, त्याच्यानंतर 7 तारखेचा विदर्भात राहील। म्हणजे दररोज वेगवेगळा भाग करत असा पाऊस येणार आहे।